मॅच लावणार आमच्या सोबत लावून घ्यायचे कुठल्याही कमिटीला सांगून पहिला मॅच आणि काय जादू होती का काय होतं माहित नाही आम्हाला कित्येक वेळा त्यांनी पराभूत केलेला आहे. तो पुरुषोत्तमचा एक चेंडू त्याला षटकार बसला, आदिल कुरेशीने षटकार मारला, परंतु पुरुषोत्तमने आदिल कुरेशीला तो एक चेंडू केला, विचारपूर्वक तो चेंडू टाकला होता. ती तारीफ बनती आहे त्याची. पहिला चेंडू आपण बघतो या ठिकाणी, तर त्यामध्ये पहिल्याच चेंडूवर एक सफलता प्राप्त केलेली आहे. चालमाला हा संघ, हाशिवरे संघ आपल्या माहितीसाठी हा थळमधलाच संघ आहे. थळ ते थळ चालमाला, चालमाला म्हणजेच नवापाडा म्हणून एक पाडा आहे, असा त्याला थळ चालमाला केलेला आहे. ओके, चेंडूवर एक सफलता प्राप्त केलेली आहे ती परेश कोळी यांनी. पहिल्या चेंडूवर सुंदर गोलंदाजी केली, बॅटची कडा घेतली आणि जो शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता. नवीन फलंदाज आलेला आहे फलंदाजीसाठी रोहित पाटील. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं तर नागाव संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती, अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर दुसरा फलंदाज असता तर कदाचित ह्या चेंडूला सीमा जे डीप मिड विकेट किंवा जो डीप स्क्वेअर लेग आहे त्या रिजन मध्ये मारून षटकार किंवा चौकाराची नोंद केली असती आणि त्याच ठिकाणी मोठी धावसंख्या प्राप्त केली असती, परंतु तसं काही झालेलं नाहीये. रोहित पाटील पुन्हा एकदा बॅकफुटवर येतोय, मारण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा जो होता वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, तो जोपर्यंत चेंडूवर पचेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली आणि अकाउंट ओपन केला आपल्या संघाचं आणि स्वतःचं सुद्धा रोहित पाटील यांनी. एक धाव धावफलकावर लागलेली आहे. हा क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक्स, अतिशय चांगला स्ट्रोक्स होता आणि त्याच्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं अशांक साखरकर कडून. लाजवाब फिल्डिंग आणि लाजवाब क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी होते. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रातून धावत जाऊन आपल्यापासून डाव्या बाजूला जवळजवळ 25 ते 30 मीटर अंतर धावत गेला आणि चांगला प्रकारे क्षेत्ररक्षण केलं, फील्ड केला चेंडूला आणि 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. परंतु कौतुक करायला गेल्या फलंदाजाचं सागरचं चांगला स्ट्रोक होता, परंतु हा चेंडू मात्र अतिशय खराब चेंडू होते, दिशाहीन ठरतो चेंडू. पंचांचा इशारा तो आमचे गुणलेखक विराज सखेंसाठी की हा चेंडू वाईट बॉल आहे म्हणून. एक अवांतर धावसंख्येने वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 4 धावा, बिन एक गडीबाद 4 धावा धावफलकार आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, अतिशय चांगला झेल पकडला जातोय, आणखी एक फलंदाज बाद. षटकामध्ये 2 मोठे हादरे दिलेले आहेत ते परेश कोळी यांनी. पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं त्याने रोशनला, त्याच्यानंतर तिसऱ्या आपण चौथ्या चेंडूवर बघितलं तर त्याने माघारी पाठवलं. जो मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता ठरला होता जो फलंदाज, त्याला सुद्धा माघारी पाठवलं सागरला. आणि नंतर नवीन फलंदाज येतोय फलंदाजासाठी ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजेतेपद विजयी श्री प्राप्त केली होती, असा हा खेळाडू येतोय प्रसाद आणि केदार याने जी फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये ती वाखाणण्याजोगी होती. त्यांनी दोघांनी चांगलं दर्जेदार अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करून घेतला होता. आणि विजय कुठल्या संघावर प्राप्त केला होता तर तो प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाच्या याने पुरस्कृत केलेला कुबेर 11चा एक दिग्गज संघ होता तो पंकज जाधवचा.
चांगला चेंडू, परंतु एक धाव काढण्याचा प्रयत्न होता पुश करून, परंतु कव्हर पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे सन्मित्र मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि हे पहिल्या आपण बघतोय यशस्वी षटकाची परेशच्या समाप्ती होतोय. एक षटक समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 4 धावा. थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे तो नागावचा संघ. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. क्षेत्ररक्षण करताना त्यांचा कर्णधार जो होता त्याने भाकीत केलं होतं की आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने 5 षटकांमध्ये कुबेर 11 अलिबाग संघाला 50च्या आत 47 धावांपर्यंत रोखलं आणि त्या 47 धावा 48 धावा जे विजयाचं लक्ष्य होतं ते मात्र त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चेस करून मोठे स्ट्रोक्स, वेळेला षटकार आणि वेळेला रनिंग बिटवीन द विकेट चांगली करून त्याने प्राप्त केलं होतं. दुसरं षटक संघाचा कर्णधार नवोदित कर्णधार आर्यन खारकरच्या खांद्यावर त्यांनी जबाबदारी टाकलेली यावेळेला एकविरा थळ संघाची नागेशच्या अनुपस्थितीत. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न रोहितचा, सरळ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आशांक साखरकरच्या हातामध्ये, रोहित पाटील बाद. गडी बाद होतोय. थोडीशी बॅकफुटवर जातोय तो नागावचा संघ. आता मात्र त्यांनी संघाच्या बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा चेंज केलेला आहे कारण लवकर त्यांचं दुसरं षटक सुरू होतानाच 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय ज्याला मागच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली नव्हती, तो परेश ठाकूर फलंदाजीसाठी येतोय. परेश एक छोटा उंचीचा असणारा हा खेळाडू, परंतु त्याच्यावर जबाबदारी आहे की संघाची जी धावसंख्या कमी आहे ती थोडीशी लेवलमध्ये आणायची आहे आणि त्याच्याबरोबर आपली विकेट सुद्धा त्याला शाबूत ठेवावी लागेल. चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी, परंतु सरळ कव्हरचा हा क्षेत्ररक्षक जो आहे त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. रोशन पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय परंतु धाव सुद्धा होत नाही या स्ट्रोकवर कारण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला होता. कोणती धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता झाली. रोहित फाळके यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे परेशसाठी. षटकार मारला तर, परंतु हा चेंडू बघा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार झालेला आहे. पंचांकडे बघत होता थोडेसे आशेने की कदाचित हा सुद्धा बिमर असेल की नाही. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला जातो आर्यन कडून आणि कधी कधी असं वाटतं की हाच हा गोलंदाज होता की ज्याने रायगड प्रीमियर लीग म्हणजे रायगडचा बेस्ट बॉलर होण्याचा मान पटकावला होता. आपण यंदाच्या मोसमात बघितलं गोलंदाजी करताना एक नवोदित गोलंदाज आहे. आत्ता वयाची त्यांनी 16 पूर्ण केले आहेत. अंडर 16 चा हा खेळाडू आहे. 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याने रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. चांगला कॉपी बुक स्टाईलने खेळतोय परंतु पुन्हा एकदा जो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8 धावा, 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. दुसरं षटक चालू आहे. तुम्हाला जर एकविरा सहल संघासोबत आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 40च्या वरती धावा, 40च्या वर धावा जमवाव्या लागतील. परंतु या वेळेला आर्यन खारकर कडून आणखी खराब चेंडूचा या ठिकाणी बोल्ड व्हायला बघतोय. आपण बघतोय अतिशय खराब चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा पंचांचा इशारा आला वाईड बॉलचा. एक अवांतर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 9 धावा, 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. दुसरं षटक चालू आहे म्हणजे धावसंख्या एवढी वाईट सुद्धा नाहीये. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच उचलला नाही. चांगला स्ट्रोक्स परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. जयेश कोणतीही चूक करत नाहीये आणि परेशची खेळी समाप्त. वेळा चौथा फलंदाज बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज येतो केदार आणि प्रसाद. ही जोडी मात्र मैदानात आहे. तोपर्यंत नागाव संघाच्या आशा असतील की आपण जास्तीत जास्त धावसंख्या ही जोडी आपल्या संघासाठी काहीतरी करू शकेल. कमीत कमी 40च्या अधिक धावसंख्या ही जमवू शकेल. यांच्यातील विजेता संघ हा 4 हात करणार आहे. पुढच्या मॅच मध्ये 2 हात करण्यासाठी सज्ज असेल तो नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत हशिवरे संघासोबत, कारण तो संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. परंतु या संघांमधून, या 2 संघांमधून कोणता संघ
त्यांच्यासोबत खेळणार आहे हे बघण्यासाठी रंजकता निर्माण होईल, परंतु त्यासाठी आपल्याला आणखी एक इनिंग्स थांबावं लागेल. चांगला चेंडू, चेंडू पॅडवर आदळला जातोय, परंतु पंच दर्शवत का चेंडू हा ऑफस्टम्पच्या बाहेर होता. फलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर फलंदाजी करत होता. या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर षटकाची सुद्धा समाप्ती होते आणि बघता बघता पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त होतात आणि धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 9 धावा. 9 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. नऊ धावा, 4 गडी बाद 9 धावा. तिसरं षटक पुन्हा एकदा आशांक साखरकरच्या हातात चेंडू सोपवला जातोय. आर्यनला जर पुढे जायचं असेल तर त्याने आपलं नो बॉल आणि जरा गोलंदाजीवर थोडासा कंट्रोल करावा लागेल, परंतु आशांक साखरकर मागच्या मॅच सारखीच गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर प्रसादला माघारी पाठवतोय. प्रसाद बॅक टू द पॅव्हेलियन. अंदाज बाद झालाय. धावसंख्या अद्यापही बघतो आपण डबल फिगर्स पर्यंत पोहोचलेली नाहीये आणि अर्धा संघ माघारी गेलेला आहे. याच्या नंतर मात्र प्रेक्षकांमधून आलेला आहे की नंतरचा जो मॅच होईल तो प्री फायनल मॅच असू शकेल किंवा प्री सेमी फायनलचा मॅच असू शकेल, कारण त्या ठिकाणी एका बाजूला उलेश नाकवाचा हाशिवरे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आशिष नाकवा याचा एकविरा थळ संघ रंगतोय. आणि आपण नेहमी बघत असतो एकविरा आणि हाशिवरे या दोन संघांमध्ये ज्या ज्या वेळेला मॅचेस झाल्यात त्या त्या वेळेला मॅचेस मध्ये जबरदस्त रोमांच आलेला आहे. कोणता संघ आशांक साखरकर या षटकामध्ये आणखी जर 2 विकेट लगातार घेतल्यास तर अनिवार्य ग्रुप लोणारे यांच्या अध्यक्ष रणजित पाटील यांच्याकडून मेसेज आलेला की 200 रुपयांचं पारितोषिक असेल आशांकसाठी. अखिल ठाकूर येतोय फलंदाजीला. अखिल एक तोडफोड फलंदाज वाटते, त्याचे जो आविर्भाव वाटतोय फलंदाजीचं जे पोझिशन आहे पदलालिती आहे त्या बघून वाटतंय की आशिष अखिल हा फलंदाज हा एक जबरदस्त पिन हिटर फलंदाज असावा. प्रकाश हालेकानं याने जरी सुद्धा कॅच पकडला तरी 100 रुपयांचं पारितोषिक आहे अनिवार्य ग्रुप लोणारे यांच्याकडून. नंतरच्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय, परंतु चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. थोडंसं मिसफिल्ड होतोय आणि त्या मिसफिल्डचा फायदा घेतात दोन्ही फलंदाज. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स होते ती. या दोन फलंदाजांमध्ये 2 धावा मिळतात आणि धावसंख्येत होती ती डबल फिगर्स मध्ये पोहोचते 11 धावा. आता मात्र डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचलेल्या 11 पर्यंत. अखिल आणि त्याचा साथीदार केदार थोडासा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू फसला होता फलंदाज, परंतु फसला असला तरी त्याने 2 धावा मात्र या स्ट्रोकवर वसूल केल्यात. चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु जो डीप स्क्वेअर लेग रिजन आहे त्या ठिकाणी चेंडू जो क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत पोहोचत नाहीये. ब्लँक प्लेस आहे ती त्या ठिकाणी पोहोचते. निर्जन स्थळी चेंडूचा टप्पा पडतोय आणि चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल, फेक केला जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. चांगला चेंडू, पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पाडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय. षटकाची समाप्ती होते आणि तिसऱ्या षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 13 धावा. लो स्कोरिंग मॅच होणार. यामध्ये आता असं वाटायला लागलं की खूप लो स्कोरिंग मॅच होणार आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच सुद्धा टफ फाईट असतात. हा इतिहास आहे क्रिकेटमधील. जर धावसंख्या 5 षटकांमध्ये 30च्या बाजूला 30 चेंडूंमध्ये 32, 33 किंवा 27, 28 जरी असेल आणि जर अपोजिट संघांकडे चांगले गोलंदाज असेल तर असे सामने कित्येक वेळा आपण बघितले क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप चुरशीचे झालेले आहेत. आता केदारसाठी आपण बघतोय गोलंदाज आलेला आहे जो जयेश लट 4थं षटक घेऊन. जयेश लट याने पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय फलंदाज केदार. बॅक टू द पॅव्हेलियन.
एक वैशिष्ट्य एकविरा तळसंघाच्या गोलंदाजांनी, प्रत्येक गोलंदाजांनी षटकाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर प्रत्येकाने एक एक विकेट घेतलेली आहे. हे विराज सखेचं आमचं कॅल्क्युलेशन आहे. दुसरा चेंडू आपण बघतोय ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता बॅटची आणि सगळ्या गोलंदाजांनी दुसरा चेंडू हा डॉट डिलिव्हरी सुद्धा केलेली आहे. अतिशय अचूक या ठिकाणी गुणलेखन आणि अचूक निरीक्षण सुद्धा आहे. गुणलेखन करू शकतो कोणीही, परंतु ते निरीक्षण सुद्धा त्याच्या बरोबर पाहिजे. अशा आमच्या प्रमुख गुणलेखक आहेत या अलिबाग तालुक्यामध्ये. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल. पहिले बालकृष्ण दरणे गुरुजी सर, नंतर विराज सखे, शुभम कानमोरे आमचा आहे. त्याच पद्धतीने आपण आणखी अमन कप्तान जो सोगावचा एक युवा गुणलेखक आहे. असे कित्येक गुणलेखक आहेत ज्यांचं अतिशय चांगलं गुणलेखन आपण बघत असतो. अतिशय सूक्ष्म निरीक्षण असते त्यांचं प्रत्येक ठिकाणी. बाकी ठिकाणी पण असतील परंतु आम्हाला ते ज्ञात नाहीये. या ठिकाणी अखिल बघतोय जोरकस प्रहार करताना, परंतु अखिलच्या मनगटामध्ये जोर आहे. चेंडू स्लोअर वन पद्धतीचा होता, बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आला नव्हता, परंतु तरी सुद्धा त्याच्या बॅटच्या पंच मध्ये एवढा ताकद आहे, मनगटात एवढी ताकद आहे की तो चेंडू सरळ गेला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. 15 धावा आणि आणखी एक सफलता मिळते की काय, आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. जयेशच्या नावात आणखी विकेटची वाढ. डीजे इज ॲब्सेंट. आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. तब्बल 7वा फलंदाज बाद झालेला आहे तो नागाव संघाचा. नागाव संघ कदाचित ऑल आउट होण्याच्या मार्गावर तर नाही ना, परंतु त्यांच्याकडे आणखी फलंदाज आहे. फलंदाजांची पुरेपूर भली मोठी फौज आहे त्यांच्याकडे. नवीन फलंदाज येतोय अंकित. अखिल आणि अंकित ही जोडी मैदानात आहे. 7 विकेट्स आउट तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत, डगआउट मध्ये परतलेले आहेत आणि धावा आहेत फक्त 15 धावा. जयेशला राऊंड विकेटचा मारा करतोय साखर एंड कडून. आउट ऑफ द लेग स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अवांतर धावसंख्ये जयेश म्हात्रे आणि पिटकिरी हे पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. अशांक चाकरकर, आता जर तू कॅच पकडलीस याच्यानंतर तरी सुद्धा अनिवार्य ग्रुप लोणारेकडून 100 रुपये. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात यश मिळत नाहीये. चेंडू सरळ सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देवेश मात्रेच्या हातामध्ये. 4थ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि 4थ्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे ती 7 गडी बाद 16 धावा. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. लास्ट ओव्हर रिमेनिंग, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला अशांक साखरकर संघासाठी. या इनिंगसाठी शेवटचं षटक असेल ते एकविरा थळसाठी. बघूया अखिल काय करतो या शेवटच्या षटकामध्ये. अखिल ठाकूर खडे खडे मारण्याचा प्रयत्न करतो, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीये. परिणामतः मोठे स्ट्रोक्स बघायला मिळत नाही आहेत. चेंडू यष्टीरक्षक आदिल कुरेशीच्या हातामध्ये जाऊन विसावला, कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि या स्पर्धेचा नियम सुद्धा यष्टीरक्षकाच्या हातात जर चेंडू थांबला तर मात्र कोणत्याही प्रकारे धाव मिळणार नाहीये की धाव देण्यात येणार नाहीये. हा चेंडू मारला होता बरोबर आडव्या बॅटने, पुलचा फटका होता, परंतु सरळ लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय कार्पेटच्या सहाय्याने एका धावेसाठी. 17 धावा धावफलकावर नोंद केली जाते धावफलकामध्ये या ठिकाणी विराज सखेद्वारा. 17 रन्स. खत्रीसाठी बक्षीस आलेलं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर जर 2 विकेट घेतल्या तर 200 रुपये आहेत. अनिवार्य ग्रुपचे अध्यक्ष रणजित पाटील लोणारे आणि सरचिटणीस किंवा खजिनदार सुजित पाटील लोणारे यांच्याकडून. आहा, काय सुरेख चेंडू आहे. मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, चेंडू हुकला काय त्याचं डगआउट कडे लक्ष जाते की त्याला कोणता खेळाडू आवाज काय देतात, सूचना काय मिळते याच्याकडे लक्ष जाते, परंतु लक्ष देण्याची गरज नाहीये. आता शेवटचे काही चेंडू आहेत आणि मोठे फटकेच पाहिजेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. परंतु मोठे फटके मारण्याच्या नादात फक्त चेंडूचा टप्पा कुठे पडते, त्याला बाउन्स किती आहे ह्याचं निरीक्षण फलंदाज करत नाहीयेत. कारण त्याचं एकच लक्ष आहे, बॅट फिरवायची, फट्ट्यात आला तर चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु तसं काही होत नाही आहे. कारण धावसंख्या स्थिर आहे, 17 धावा आणि शेवटचा चेंडू आहे. परंतु या वेळेला मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न होता, 1 धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला, जरूर जाईल, परंतु दुसरी धाव मिळणार तर नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात होता, फलंदाज बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
आलेले आहेत तर त्या नागाव संघाच्या खूप निचांकी धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी ठरले ते एकविरा थळ संघाचे दिग्गज गोलंदाज. परंतु तेवढं लक्ष सुद्धा 19 धावांचं जे लक्ष आहे ते कशा पद्धतीने रोखण्यात यशस्वी ठरतात नागावचे गोलंदाज, किंवा वेळ वाचून कितव्या षटकापर्यंत एकविरा थळ संघ जो आशिष नाखवांनी पुरस्कृत केलेला आहे तो संघ कितव्या षटकापर्यंत ही धावसंख्या पार पडतोय हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय आमच्या अलिबाग तालुक्यातील लोणारे गावचे आणि अनिवार्य ग्रुपचे सरचिटणीस खजिनदार सुजित पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू विकास दादा. तर पुन्हा एकदा सर्वप्रथम क्रीडा रसिकांचं आणि स्वराज्य अक्षी या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या भव्य दिव्य स्पर्धेच्या निमित्तानं सर्व संघांच्या खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय एकविरा थळ हा संघ अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जी अपेक्षा त्यांनी केली होती, आज सुमित पत्रे नसताना देखील इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी अशांग साखर करणं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. कारण मी मित्रांनो नेहमी म्हणतो एखादा खेळाडू कधी आपला सामना जिंकून देऊ शकत नाही. क्रिकेट इज अ टीम एफर्ट आहे. 11 खेळाडू आपल्याला असले तरच क्रिकेटमध्ये आपल्याला विजय मिळतो. मात्र एखाद 2 खेळाडूचा परफॉर्मन्स जर चांगला झाला, इफेक्टिव्ह झाला तर आपल्याला विजय संपादन होऊ शकतो. तर वळूया मॅचकडे. विजयासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. 17 धावा 4-5 षटकांचा सामना. नागाव संघाला एक निवेदन आहे, आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या जेणेकरून आज या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजन आपण पाहतोय थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि अजूनही आपल्याला एक फ्री क्वार्टर फायनल खेळवायची आहे. त्याच्यामुळे नागाव संघाला एक निवेदन आहे की आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि एकविरा थळ संघाला देखील सूचना आहे. आपले 2 फलंदाज नेहमीप्रमाणे आपण बघतोय प्रकाश हालेकांना गार्ड घालून रेडी आहे, अर्थात ओपनिंगसाठी तोच येणार ह्याला मात्र शंका नाही आहे. तर प्रकाश हालेकांना आणि आपण पाहतोय या मॅचसाठी आपण बघतोय मागच्या मॅचमध्ये जयेश लट एक खरा गुणवान खेळाडू आहे ज्याच्या नावावर थळ मधली पहिली बाईक नोंदवली गेली आहे. असा जयेश लट आपल्याला पाहायला मिळतोय. एक आपल्या नावावर बाईक नोंदवल्यानंतर कुठेतरी एक स्वाभिमान वाढतो मित्रांनो, अभिमान वाढतो प्रत्येक खेळाडूला. आपण बघतोय प्रत्येक मॅच मध्ये चांगल्या दर्जाचा खेळ खेळायचा असतो. आज मोठ्या स्पर्धेमध्ये जयेश लटने चांगली कामगिरी केली आहे. त्या कामगिरीनंतर जयेश लटचं भविष्य आपण नेहमी पाहतोय. मोठा मॅचचा प्लेअर आपण नेहमी त्याला म्हणतो, कारण जयेश लटला मॅच सिच्युएशन हँडल कशी करायची ती चांगलं ठाऊक आहे. कारण सिच्युएशन प्रमाणे खेळणं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये डोकं वापरणं तितकंच गरजेचं असतं. चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान द्या आणि एखादा खराब चेंडू असेल तर त्याच्यावर प्रहारच करा. अगदी अशा पद्धतीने जयेश लटचा खेळ आपण वारंवार प्रत्येक मैदानावर पाहतोय. आज विजयासाठी 18 धावा पाहिजेत. त्याच्यामुळे जयेश लट कोणते स्ट्रोक खेळणार नाही. जयेश लट जोपर्यंत सामना जिंकून देणार नाही तोपर्यंत विकेट टाकणार नाही, अशी त्याची खेळी नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आज कशा पद्धतीने रणनीती असणार ती नागाव संघाची. नागाव संघाला आता गमवण्यासाठी काय नाही आहे, मात्र कमवण्यासाठी खूप काय आहे. कारण मागच्या मॅच मध्ये त्यांनी एक बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं, ज्यानं अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण आखाडीच्या देशाचा दौरा ज्या खेळाडू केलाय तो खेळाडू त्या संघाचा एक हिस्सा होता, अर्थात पंकज जाधव. एक विस्फोटक फलंदाज त्या अलिबाग संघाचा, त्या संघाला नक्कीच पराभूत केले. रोशन आणि स्ट्राइक एंडला प्रकाश हालेकानासाठी पारितोषिक आले. लगातार 2-3 षटकार लावले तर 300 रुपयाचं पारितोषिक अनिवार्य ग्रुप लोणारे यांच्याकडून. पहिला चेंडू आपण बघतोय प्रकाश हालेकानाला नक्कीच आज दिवस दिसत नाही प्रकाशचा, कारण प्रकाशचे आपण पाहिलं वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मुवमेंट, वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्याची पद्धत, अतिशय नाविन्यपूर्ण स्ट्रोक प्रकाश हालेकाना क्रिएट करतो. मात्र कधीतरी ते स्ट्रोक प्रकाशच्या देखील अंगलटी येताना आपण पाहतोय. इथे पाहतोय एक ब्लाइंड शॉट आपण बघतोय. 3 पत्त्यामध्ये आपण न बघता फेकलेला दाव इथे प्रकाशकडून पाहतोय, कारण आपल्यामध्ये असलेली ताकद इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू न बघता फटका मारला तर चेंडू बॅटला लागेल याची शाश्वती मात्र देता येत नाहीये. कुछ हटके कुछ अलग, यहाँ पे मिलेंगे रन पूरे 4. मॅच बघितली होती, प्रकाश हालेकानानं एका ठिकाणी अशी बॅटिंग केली होती की त्याने बॅट बाजूला ठेवली आणि गोलंदाज सांगितलं गोलंदाजी कर. बॅट उचलून त्याने तेव्हा स्ट्रोक खेळला होता. हशिवरेचं तर मैदान होतं, मला आजही आठवतंय.
अशी क्रिएटिव्हिटी करणारा फलंदाज अलिबाग तालुक्यामधील एकमेव असेल तो म्हणजे प्रकाश आलेकरांना. इथे मात्र वाईट स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात आलेला 4 धावा आपण पाहतोय. दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. 18 धावा आहेत, 17 धावा आपण धावफलकावर लावल्या, त्यामध्ये आपण अवांतर धावांची भर करतोय. आणि या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटवर गेलेला संघ पाहतोय नागाव. असं वाटतंय आयोजकांचा आणि प्रेक्षकांचा देखील वेळ वाचवेल किंवा पुढच्या सामन्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून खेळायला मिळेल. वन्स अगेन यावेळेस प्रकाश आलेकरांना स्वतःवर नाराज. विकेट डाऊन होऊ देत एकविरा थळ या संघाची. फर्स्ट विकेट डाऊन बाय एकविरा थळ. पहिल्या विकेटचं पतंग गीत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. यश मात्रे येतोय ज्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय हशिवरे संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स करण्यासाठी कॅप्टनला पाठवायचं इकडे. हशिवरे टीम, आय कॉल टू टीम कॅप्टन, प्लीज टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. यश आल्यानंतर पाहतोय पहिला चेंडू ऑफ स्टंपवर सफल झालाय. इथे मात्र काय बघतोय, निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस अक्षरशः यशला गंडवलंय. असं वाटतंय ना यशला थोडस का होईना स्लोवर पण चेंडू खेळण्यामध्ये थोडीशी अडचण येते. कारण मागच्या मॅच मध्ये ज्या फ्लोने चेंडू आला त्याच फ्लोने त्याला भिरकावून दिलं. आता मात्र गोलंदाजाने ते ओळखलं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. कारण यशनं जी फलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती ना तर त्याला तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं तितकं सोपं नव्हतं. मात्र इथे गोलंदाजाने पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 1 षटकाचा इथे खेळ संपवलाय. पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर माझे स्कोरर मित्र मला अपडेट देतात 9 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 9 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 9 धावांची गरज असं सामना आहे. जरा फास्ट घ्या प्लीज. हशिवरे संघाचा कर्णधार टॉस उडवण्यासाठी या. जयेश लट स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. इथे मात्र पॉइंटच्या वरून अक्षरशः चेंडूला उडवलाय. जयेश लटच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. कमॉन तिथे मास्टर. इथे मात्र थर्डमॅन झोन मध्ये चेंडू हलक्या हाताने जरूर खेळून काढलाय. इथे मिथली धावा फक्त डिक्लेअर स्वरूपात 2 धावा डिक्लेअर आहेत का पंच? 2 धावा डिक्लेअर स्वरूपात मिळतात. पंधरा धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे विजयासाठी. डॉट चेंडू आहे. मोठा स्ट्रोक. जयेश लट मॅच फिनिश करतोय. आयोजकांचा नक्कीच वेळ इथे वाचवला जातोय. तर एकविरा थळ संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि याच्यानंतरचा होणारा सामना आपण बघणार आहोत एकविरा थळ अगेन्स्ट हशिवरे.